सलामीची जोडी पाठवून द्यायची आहेत. विनंती असेल तर आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, लक्षात घ्या. शेवटचा ऑफिशियल कॉल असेल. संकेत तळेकर आणि विजय काळे अशी सलामीची जोडी आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये उतरले. नायगाव संघाला 3 धाव्यांची पॅनल्टी असेल, लक्षात घ्या. संकेत तळेकर स्ट्राईक वरती असेल. नॉन स्ट्राईक एंड वरती पाहतो आपण विजय काले. तर पहिलं षटक टाकण्याकरता रोहित दळवी. पहिला चेंडू वेगवान तेज तर्रार चेंडू त्या हाताला गेलाय. पहिला चेंडू आपण पाहतोय निर्धाव हाताळला गेलाय रोहित दळवी आणि एनसीसी नायगाव आणि युक्ती 11 वालायपाडा असा आपण मॅच पाहतोय. आणखीन एक तेज तर्रार, आणखीन एक वेगवान चेंडू इथे टाकला गेलाय. संकेत याला काही समजत नाहीये आणि आणखीन एक चेंडू निर्धाव इथे पडताना दिसतोय. खूप चांगली सुरुवात रोहित दलवीकडं होताना दिसतंय. 4 षटकांचा हा सामना आहे. पहिले षटक हे पॉवर प्लेस आपण पाहतोय. 3 क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात केले गेलेत. डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ. इथे बघा थोडासा मिस्टेक झालाय गोलंदाजाकडनं आणि हा चेंडू पंच बॅटला बॉल लागलाय का? यस, बॅटला हा चेंडू लागून गेलेला आहे यष्टांच्या मागे तिकडे. आणि या 4 धावा धावफलकावरती नोंदवल्या जातील. वेगवान चेंडू होता. फक्त बॅटचं एज लागलं आणि चेंडू सरळ सीमा पार होताना दिसलाय. 4 धावा. या 4 धावेने आपण पाहतोय धावफलकाला आता सुरुवात झालेली आहे. इथे बघा ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. तिकडे बघा जो मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता त्याने प्रयत्नच केलेला नाहीये. तो फक्त पाहतच राहिलाय आणि चेंडू हा सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय 4 धावांकरता. बॅक टू बॅक 2 चौकार ठोकले गेले. धावसंख्या आता 8 या आकड्यावरती.
ते वेगवान चेंडू होता. आता चेंडूला सोडून दिलाय. पंचांनी सांगितले की 1 फॉर दी ओव्हरचा हा चेंडू इथे टाकला गेलाय. बाउन्सर टाकला गेलाय. वेगवान होता. आता तो सोडून दिला. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. 8 धावा धावफलकावरती. ते बघा बॅटचा एज लागलाय. यस, एज लागलाय. संकेत तळेकर निघालाय देखील. शेवटच्या बॉलवरती विकेट मिळाली. षटकाची समाप्ती. पहिल्या षटकात धावा आल्यात 8. इथे आपण पाहतोय फक्त हलक्याने हा चेंडू इथे खेळून काढला गेलाय. एक धाव आपण पाहतो इथे कंप्लीट केली गेली. एका धाव्याने धावसंख्या आता 9 आकड्यावरती. प्रदीप भोईर हे दुसरं षटक हाताळण्याकरता आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती आलेला आहे आणि एकच धाव ती खर्च केली गेली. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. वेगवान चेंडू. तेच तर्रार चेंडू इथे देखील टाकला गेला. बॅट बॉल संपर्क नाहीये आणि आपण पाहतो एक आणखीन एक निर्धाव चेंडू इथे टाकला गेलाय. प्रदीप भोईर क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल करत असताना पॉइंटमध्ये आता एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. स्टॅमिंग झालाय. क्षेत्ररक्षक बघा तिकडे जो क्षेत्ररक्षक हटवला होता तिकडनं रोहित चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. बघा या अगोदर मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता. मात्र मिड ऑफचा क्षेत्ररक्षक पॉइंट मध्ये तिकडे ठेवला आणि त्या क्षेत्र खाली झालं आणि खाली क्षेत्रामध्ये चेंडू तिकडे पडतोय. 2 धावा घेण्याची संधी मिळाली. या 2ने धावसंख्या आता दुहेंकात प्रवेश करत असताना 11 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. ते बघा पुल करण्याचा प्रयत्न. बॅट बॉल संपर्क होत नाहीये आणि आपण पाहतोय की आणखीन एक डॉट बॉल इथे त्यांना दिसतोय. धावसंख्या 11 धावा. इथे बघा आणखीन एक चांगला चेंडू टाकला गेला होता. बॅट्समन मिस करतोय. त्यानंतर विकेट किपर देखील मिस करतोय आणि बाईकच्या स्वरूपात एक धाव ही धावफलकावरती नोंदवली जाते.
एका धावाने धावसंख्या आता 12 या आकड्यावरती. शेवटचा एक बॉल बाकी असेल या षटकातील. इथे बघा आणखीन एक चांगला चेंडू, तेज तर्रार चेंडू टाकला गेलाय. षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या फक्त आणि फक्त 12 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया 12 चेंडूंमध्ये कुठपर्यंत मजल मारतोय एनसीसी नायगाव हा संघ. इथे बघा पहिल्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका तिकडे फसलाय. 2 शतरक्षक आले. 2 शतरक्षकांना बीट करून चेंडू सरळ सीमा पार होतोय. चौकार, 4 धावा. महेश आपण पाहतोय, महेश घोषे. हा चेंडू आपण पाहतोय ऑफ्टमच्या थोडासा बाहेर ठेवला गेला होता. धावसंख्या जर आपण बघितली तर 16 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. इथे बघा आणखीन एक खूप चांगला फटका ते खेळला गेलाय. शतरक्षक आहे तिकडे आणि बघा खूप चांगला झेल तिकडे पकडला गेलाय. फलंदाज बाद होतोय. सुजित येतोय न्यू बॅटर. स्ट्राईक वरती असेल. धावसंख्या 16 या आकड्यावरती. 16 रन्स ऑन द बोर्ड. 3 चेंडू टाकून झाले त्या षटकातील. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. ऑन साईडला खूप चांगला फटका खेचला गेलाय, मात्र रोहित आहे तिकडे. रोहित दळवी खूप चांगला झेल पकडला गेलाय. फलंदाज बाद होतोय. दर्शनाला म्हणू नका नका आई मारते माझी हका कारले डोंगराव पडेला येतो का आई माझी तोल्या बघेत येतो का कारले डोंगराव पडेला येतो का आई माझी तोल्या बघेत येतो का दर्शनाला म्हणू नका नका चला दर्शनाला म्हणू नका नका आई मारते माझी हका कारले डोंगराव पडेला येतो का आई माझी तोल्या बघेत येतो का कारले डोंगराव पडेला येतो का आई माझी तोल्या बघेत थँक्यू डीजे. नव्याने बॅटर सुधीर येतोय. सुधीर सातवी न्यू बॅटर. धावसंख्या झालेली आहे 16 धावा.
साईडला फटका खेचला गेलाय. रोहित आहे तिकडे. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील वेगाने ही कंप्लीट केलेली आहे. या 2 धावा येतात. या 2 धावांनी धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे. ती म्हणजे 18 या आकड्यावरती. 18 रन्स ऑन द बोर्ड. 18 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. शॉटॉन पुल केलाय. पॉवरफुल होईल का? शतरक्षक येतोय तिकडे. बघा खूप चांगला झेल तिकडे पकडला गेलाय. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला परततोय. माझी गाव देवी गो, तुझा महिमा काय वर्णू गो. माझ्या गावाची गाव देवी गो, तुझा महिमा काय वर्णू गो. आदिशक्ती तू विश्वाची, माझे गावाची गाव देवी. आदिशक्ती तू विश्वाची, माझ्या गावाची गाव देवी. गावाची गाव देवी, माझे गावाची गाव देवी. गावाची गाव देवी, माझे गावाची गाव देवी. थँक्यू डीजे. नव्याने बॅटर दीपक येतोय. दीपक धिडे. दीपक धिंडे. न्यू बॅटर इन झालाय. नॉन स्ट्राईक एंडवरती असेल. स्ट्राईकवरती पाहतो आपण राकेश याला. राकेश कडू. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. इकडं आता या 6 चेंडूवरती आक्रमण करावं लागणार आहे. बॅट अँड बॉल संपर्क होताना दिसत नाहीये. संकेत बाद झाल्यानंतर पूर्णपणे संघ आपण पाहतो या पिछाडीवरती सुटताना दिसतोय. ते बघा सरळ बॅटने हा फटका ते खेचला गेलाय. शतरक्षक आहे तिकडे. आणखीन एक फलंदाज बाद होताना दिसतोय. थोडीशी नाजूक स्थितीमध्ये आपल्याला एनसीसी नायगाव संघ येताना दिसतोय. गुलालाच्या दोन्ही ग आई तुझ्या पालखी नाव डलाती. गावाची नोकरी गो, सन्मान भारतीचा करीती. पंचारती घेऊन ग आई तुझ्या पालखी नाव आलीती. गावाची नोकरी गो, तुझे नितेश येतोय. नितेश धानवा. फुलटॉय चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढला गेला. एक धाव कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. तर एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागणार आहे. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. ती म्हणजे 19 या आकड्यावरती. यानंतर आई गावदेवी बरफवाडा आणि जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा या 2 संघादरम्यान मॅच होणार आहे. दोन्ही संघांनी आपली उपस्थिती नोंदवायची आहे आणि आपला कॅप्टन आमच्या टॉस बॉक्समध्ये पाठवून द्यायचा आहे. आणखीन एक विकेट इथे डाऊन होताना दिसतोय एनसीसी नायगाव या संघाचा. दीपक धिंडे बॅक टू द डग आउट. फलंदाज पहा. गरजती ग महिमा संत तुझा सांगती. वेद पुराण गरजती गो, महिमा संत तुझा सांगती. आदिशक्ती तू विश्वाची, माझे गावाची गाव देवी. आदिशक्ती तू विश्वाची, माझ्या गावाची गाव देवी. गावाची गाव देवी, माझे गावाची गाव देवी. गावाची गाव देवी, माझे गावाची गाव देवी. थँक्यू डीजे. नवा बॅटर येतोय राकेश येतोय. राकेश वंजारी. इथे आलेला एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट झालेली आहे. 2च धावेवरती समाधान मानावं लागेल. या 2 धावेने धावसंख्या आता 21 या आकड्यावरती. सकाळच्या सत्रामध्ये लो स्कोरिंग सामना इथे आपल्याला पाहायला मिळतोय.
वाईट चेंडूची नोंद झालेली आहे. वाईट बॉल. एक एक्स्ट्रा चेंडू इथे टाकला गेलाय. धावसंख्या आपण पाहतोय 22 या आकड्यावरती. 22 धावा धावफलकावरती लागल्यात. ते बघा खूप चांगला फटका इथे खेचला गेलाय शतरक्षक आलाय तिकडे आणि बघा झेल देखील तेवढा सुरेख पकडला गेलाय. षटकाची समाप्ती. शेवटच्या बॉलवरती देखील विकेट मिळाली. धावसंख्या आपण पाहतोय 22 धावा. 23 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. चला यानंतर आई गावदेवी बरफवाडा आणि जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा दोन्ही संघाला विनंती असेल आपण लवकरात लवकर टॉस करण्याकरता यायचं आहे. 4 षटकं संपलेली आहेत. आपण या इनिंग ब्रेकमध्ये टॉस करतोय. तर दोन्ही संघाला विनंती असेल आपण टॉस करण्याकरता आपले संगणक पाठवून द्या. हॅलो चेक. गावदेवी बरफवाडा टीमला विनंती असेल आपण मॅच संपण्या अगोदर आपला संगणक पाठवून द्यायचा आहे टॉस करण्याकरता. सन्माननीय शिवरामजी शेलका साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तसेच गणेशी शेलार साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू हा निर्धाव येतोय. डॉट बॉल इथे सुरुवात केलेली आहे संकेत तळेकर या गोलंदाजाने. ज्या प्रकारे आपण पाहतोय कनेक्शन झालं होतं बॅट अँड बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न इथे झालेला नाहीये आणि आपण पाहतोय हा चेंडू निर्धाव च्या स्वरूपात आलेला आहे. फुलटॉय चेंडू. चेंडूला सरळ पाठवून दिलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता षटकार. गाड उघडा देव गाव देवी येतोय दर्शनाला मनाची इच्छा पुरी कर ग येतय सांगायला माझी गाव देवी माऊली. थँक्यू डीजे याश. षटकाराने अकाउंट ओपन केलेला आहे प्रदीप भोईर आणि ते आपण पाहतोय हलकीशी अपील झाली होती. धावची संधी देखील निर्माण झालेली आहे. संकेतकडनं थोडासा फंबल झाला आणि बघा एक धाव घेण्याची संधी तिकडे मिळाली.
बॅटला हलकासा स्पर्श झाला होता आणि आपण पाहतोय एक सिंगल धाव ही धाव फलकावरती नोंदवली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 7 या आकड्यावरती. इथे बघा खूप चांगला फटका इथे खेचला गेलाय. चेंडू सरळ निघून गेलाय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावन करता. घननर लाज ताट हाणलंय तुझी गोटी भराला हळदी कुंकू संगती हाणलंय तुझं गमलवड भराला थँक्यू. आता फक्त 7 धावींची आवश्यकता असेल मॅच जिंकण्याकरता. इथे बघा आणखीन एक मोठा फटका इथे खेचला गेलाय आणि हा देखील षटकार इथे आपण पाहतोय. आता फक्त एका धावेची आवश्यकता असेल मॅच जिंकण्याकरता. लो स्कोरिंग सामना आपण पाहतोय. इथे देखील आपण पाहतोय बैठक शॉट खेचलाय आणि हा चेंडू देखील सीमा पार होतोय. सलग हा तिसरा षटकार ठोकलाय रोहित दलवी याने आणि अशा प्रकारे हा सामना इथे युक्त 11 वालाईपाडा संघाने जिंकलेला आहे. हळलक युक्त 11 वालाईपाडा टीम. युक्त 11 वालाईपाडा संघाने पाहतोय हा सामना इथे जिंकलेला आहे. एनसीसी नायगाव संघाला ते पराभव स्वीकारावा लागतोय. हळलक एनसीसी नायगाव संघ. आज काही खेळाडू आपल्याला नायगाव संघाच्या माध्यमातून दिसले नाहीत. तेच कारण धावसंख्या ही स्कोअर बोर्डवरती कमी लागली आणि त्या धावा पूर्ण देखील केल्या वालापाडा टीमनं. गावदेवी बरपाडा टीमला विनंती असेल आपण लवकरात लवकर आपली उपस्थिती नोंदवायची आहे.